व्यक्तिगत लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा होण्याचा आगळावेगळा विक्रम महाराष्ट्राने माझ्या महिला भगिनींच्या द्वारे या ठिकाणी केला, त्याचा सुद्धा मी अभिमानपूर्वक उल्लेख त्या निमित्ताने करू इच्छितो. नंतर सांगितलं गेलं की लगेच पैसे काढा, त्याच्याबद्दलची सुद्धा शासकता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. आज तर काँग्रेस आणि इतर पक्षाचे नेते वारंवार सांगतात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार चुकून वाकून आलं तर ही योजना बंद केली जाईल. मला नम्रपणे आपल्याला साथ घालायची आहे, ही योजना बंद कधी होणार नाही. हा अजित दादाचा तुम्हा भगिनींनी दिलेला वादा त्या ठिकाणी आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये अर्थ निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्तीला योग्य वेळी जागा दाखवण्याचं काम तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी करावं लागेल. मला अभिमान वाटतोय की मला याच लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेवरती जाण्याची संधी मिळाली. महायुतीच्या घटक पक्षांनी मला मदत केली, मग शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, पण माझ्या शिवधन मतदारसंघातील जनतेने, रायगड लोकसभा मतदारसंघातील जनतेने 19 सालामध्ये ज्याला मोदी नावाचा झंझावात चक्रीवादळ देशामध्ये आलं होतं त्याला निर्वाचित केलं आणि आता वेगळं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं असताना सुद्धा त्याच्यापेक्षा घासून नाही ठासून मला लोकसभेवरती तुम्ही पाठवलं, त्याचा अभिमानपूर्वक उल्लेख मी तरी करतोय. आपल्या सर्वांच्या समोर मला सांगायला अभिमान वाटतोय मुश्ताक भाई, एनडीएची ज्या वेळेला बैठक दिल्लीमध्ये झाली त्यावेळेला वाढवण बंदराच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार निर्णय घेणार होतं. दादांना सोबत घेत मी मोदी साहेबांची भेट घेतली, अमित भाईंची भेट घेतली. त्यांना सांगितलं की वाढवणचं बंदर संबंध कोकण किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, पण माझं दिघीचं पोट ज्याच्या सगळ्या परिसरामध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या नावाने औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी बसू शकेल याच्या संदर्भातला निर्णय भारत सरकारने घेतला पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लोकसभेची निवडणूक लढलो आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय माझा निकाल 4 जूनला लागला. निकाल लागला म्हणजे लोकसभेचा निकाल लागला. माझ्या अंगावरची राजकीय हळद अजून उतरली नाही, त्याच्या अगोदरच दिघीच्या परिसरामध्ये आज दिघीत श्रीवर्धन तालुका, मुरुड तालुका, म्हसळा असेल, तळा असेल, माणगाव तालुक्याचा भाग, काही रोहा तालुक्याचा भाग 40,000 कोटी रुपयाची औद्योगिक गुंतवणूक करणारा निर्णय भारत सरकारने त्या ठिकाणी जाहीर केला. ज्या कारणासाठी तुम्ही मला लोकसभेमध्ये पाठवलं त्याचं पहिलं पाऊल त्या ठिकाणी उचललं गेलं, ज्याच्यातून 5 लाख नोकऱ्या त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. सांगण्याचा मथित अर्थ असा आहे पर्यटनावरती आधारित रोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी झाली, पण थेटपणाचा रोजगार करण्याची पावलं आपल्याला त्या ठिकाणी उचलली गेली पाहिजेत. गावागावात तालुक्यामध्ये आज 30-35% घरांना कुलप या वेदना आम्हाला सर्वांनाच आहेत. या वेदनेवरती मात करण्यासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आम्ही सहभागी त्या ठिकाणी झालो, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाद निर्माण करण्यामध्ये आले.